गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेने शतक पार हे केले, लोकल होते स्वप्न रेशमी ग्लोबल आता झाले। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत
जिथं माती शुद्ध आहे, जिथं प्रत्येक पान एक गोष्ट सांगते, आरोग्याची खरी सुरुवात तिथंच होते. 5 पवित्र तुळशी, राम, कृष्ण, वन, कापूर, बरबरी या प्रत्येकात आहे आरोग्यदायी शक्ती. 127 वर्षांची परंपरा आणि आयुर्वेदाचा अनुभव आता तुमच्या कपात. पवित्र मातीपासून तुमच्या अंतर्मनापर्यंत सपट निरावी पंचतुळशी. स्वरशंभू पूर्वदानात्मक शाहिरी कार्यक्रम सादर करते शाहीर स्वप्नील डुंबरे व संच तुमच्या पुढे सादर करत आहे इतिहास आहे गौरवशाली महाराष्ट्राचा, इतिहास शिवरायांचा, इतिहास महापुरुषांचा. जागर करूया स्त्री शक्तीचा, जागर करूया मातेचा, जागर करूया लेकीचा, जागर करूया भगिनीचा. हे छंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवानी. किल्ल्यांच्या तटगटांनो या, प्रचंड जडदुर्गांनो या, जलदुर्गांनो दर्यासह या, तुफान गर्जत लाटांनो या, संत सज्जनांनो पंढरपूरच्या वारकऱ्यांनो अवघे अवघे या, अवघे अवघे या, अवघे अवघे या. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, ये ग, काग धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, ये ग, ये धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग. पायी पायी तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, माझी घरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तुझं पुढं 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 मी तुझ्या माग, काग धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, ये ग, ये काग धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग. सोड मलाची अंबाबाई आली, सोड मलाची अंबाबाई आली, तुझ्या चरणाची लागली आगोडी, सोड मलाची अंबाबाई आली. काग केला तू भक्ताचा त्याग, काग धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग, धनीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, ये ग, ये काग धनीला सराग, 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 धनीला सराग. जागर श्री शक्तीचा झाला. आता जय जयकार करूया या महाराष्ट्राच्या. स्वरशंभू प्रबोधनात्मक शाहिरी कार्यक्रम सादर करते शाहीर स्वप्नील डुंबरे व संच तुमच्या पुढे सादर करत आहे इतिहास गौरवशाली महाराष्ट्राचा. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा थोरीवर करते येलंकटे हिनो लेखा वर्धते कस्य नो परी. मी छत्रपती संभाजी
मी शिवपुत्र संभाजी अशी मुद्रा अंकित करीत आहे. या राजमुद्रेची सत्ता कोणावर चालणार नाही. नाशिक जिल्हा सुंदर तालुक्याला शाहिरीचा साज चढविला. पूर्ण चढवून शाहिरी साजाला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला. शाहीर डोंगरे गात पोवाडाला, गात पोवाडाला दिरवादी, गात पोवाडाला दिरवादी, गात पोवाडाला दिरवादी. शाहीर डोंगरे गात पोवाडाला, गात पोवाडाला दिरवादी, गात पोवाडाला दिरवादी, गात पोवाडाला दिरवादी. महाराष्ट्राचा
प्रभूंचा बाबासाहेबांचा अण्णाभाऊंचा गाडगे बाबांचा अमरशकांचा हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र नामदेवरायांचा महाराष्ट्र ज्ञानोबा माऊलींचा महाराष्ट्र जगद्गुरु तुकोबारायांचा महाराष्ट्र संत सेनांचा महाराष्ट्र संत चोगामेळ्यांचा महाराष्ट्र आमच्या गोरोबा काकांचा महाराष्ट्र अरे हा महाराष्ट्र कोणाचा आमच्या बहिणाबाईंचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र शिवरायांच्या रूपात शिवरायांचा महाराष्ट्र समतेचं कार्य आरक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र आणि संविधान रूपी तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी न्याय दिले त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र महाराष्ट्राचा शूर शिवबाचा शंभूरायाचा जागृती होते भारतवर शौर्य सगळे मारो विनम्र अभिवादन करून आपण आजच्या या शाहिरी पोवाड्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. वसंत व्याख्यानमालेनिमित्त आजचा हा आयोजित कार्यक्रम या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. वसंत व्याख्यानमाला ज्याला 102 वर्षांची विचारांची परंपरा आहे आणि ही परंपरा अविरत चालू राहण्यासाठी अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आज महाराष्ट्र दिनानिमित्त आमचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तत्पूर्वी मगाशी लाडसाहेबांनी देखील सुंदर असं प्रबोधन आपल्यासमोर आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले श्री प्रवीणजी गेडाम, संदीपजी कर्णिक, श्री जलद शर्मा, दत्तात्रयजी कराळे साहेब, लीनाजी बनसोड, त्याचप्रमाणे अशिमाजी मित्तल, श्री विक्रमजी देशपांडे साहेब, शर्मिष्ठाजी वालवलकर घारगे, श्री उदयजी पालवे, श्री सुब्रतजी मंडल, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सह्याद्री फार्मचे चेअरमन विलासअण्णा शिंदे, त्याचप्रमाणे श्री निखिलजी जोशी चेअरमन सप्पड ग्रुप, त्याचप्रमाणे DY पाटील विद्यापीठ, तसेच आज ज्यांच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम सुंदर असा आयोजित केलेला आहे ते सन्माननीय अध्यक्ष श्रीकांतजी बेणी, त्याचप्रमाणे विजयजी हाकेसाहेब, उषाताई तांबे, प्राध्यापक संगीतताई बापना, मनीषजी सानप, हेमंतजी देवरे, गणेशजी भोरे, हेमंतजी तुपे, त्याचप्रमाणे कांतीलालजी तातेड, संदीपजी नाटकर, विजयजी काकड, कृष्णाजी शहाणे, रुचिताजी ठाकूर, मुक्तेश्वरजी मुनशेट्टीवार, त्याचप्रमाणे डॉक्टर प्रदीपजी पवार, चंद्रकांतजी शहा, अरुणजी शेंदुर्णीकर, कार्यक्रमासाठी ऋषिकेशजी हडपे, त्याचप्रमाणे विश्वास मदाणे, शरदजी वाघ, विनयजी कुलकर्णी, उदयजी कुलकर्णी, त्याचप्रमाणे कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आमचे मित्र महेशजी शिरसाट, त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिक रोहनजी खालकर आणि राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी सन्माननीय कल्याणीजी ढगे खालकर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपल्या सर्वांचं कार्यक्रमाला हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या पुढे कार्यक्रमाला सुरुवात करतो. माझ्याजवळ कार्यक्रमाला वेळ कमी आहे. मी आयोजकांना विनंती करेल की आपण ज्या वेळेला थांबा म्हणून सांगाल त्यावेळेला कार्यक्रम आपण थांबवणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या आपल्या कायद्यानी साहेबांसाठी झाल्या पाहिजे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांनी दिलेली आहे. धन्यवाद सर. हे महाराष्ट्र भूमी बहुगुणी आहे.
किती नरमणी अनेक येते जाती धर्म पंथ अनेक येते जाती धर्म पंथ अनेक येते जाती धर्म पंथ किती शाहीर किती संतन होती किती शाहीर किती संतन होती किती शाहीर किती संतन होती मुजरे झडती गणी माता जाहला नात्यांशी लढा जाहला नात्यांशी लढा 1620 चा साल आहे. त्यावेळेला महाराष्ट्रातलं वातावरण कसं होतं परकीयांची आक्रमण चालू झालेली होती. त्यावेळेला हा महाराष्ट्र लढवत ठेवला विचारांना जिवंत ठेवला तो इथल्या वारकरी संप्रदायाने. त्यावेळेला महाराष्ट्रात समतेचं रूप म्हणून विठ्ठलाच्या पांडुरंगाचं विचारांचा जयघोष चाललेला होता. तो कसा चाललेला होता म्हणाल या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. आणि महाराष्ट्रावरती आक्रमण चालू झालेली आहे देशावरती आक्रमण चालू झाली. 1620 चा साल आहे. एका हत्तीवरनं चालू झालेलं भांडण होतं. त्या भांडणामध्ये जाधवांचे दत्ताजी आणि भोसलेंचे संभाजी मारले जातात. वार्ता जाते जिजाऊ साहेबांना. एका बाजूला जाधव रडत होते दत्ताजींसाठी एका बाजूला भोसले रडत होते संभाजींसाठी आणि आमच्या जिजाऊ साहेब रडत होते या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी सरदारांसाठी. मुंचरे झडती गणी मना मेल्या भावना मेल्या भावना मेल्या भावना मुंचरे झडती गणी मना मेल्या भावना जागला नात्यांशी लढा जाहला नात्यांशी लढा जाहला नात्यांशी लढा सांडला रक्ताचा सडा सांडला रक्ताचा सडा सांडला रक्ताचा सडा शूरवीरांचा सुटला तीडार होती शूरवीरांचा सुटला तीडार होती शूरवीरांचा सुटला तीडार होती शूरवीरांचा तिढा सुटत नाहीये. एकमेकांची रक्ताची नाती विसरून एकमेकांच्या देहाची खंडोळी करणारी ती वतनदार जागीरदार मंडळी होती. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. 1630 चा साल उजाडलेला 29 चा साल उजाडलेला. ज्या परकीयांसाठी एकमेकांची खंडोळी करणारी मंडळी होती त्याच निजाम शहानं भर दरबारात लखुजीराव जाधवांची त्यांच्या मुलांसह हत्या केली. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. पारतंत्र्याची मासाहेब जिजाऊंना चिड आलेली आहे. मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. अरे डोहाळे कशाचे लागले स्वराज्याचे डोहाळे लागले स्वातंत्र्याचे डोहाळे लागले सह्याद्रीतील शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे. दिवसांमागून दिवस जाऊ लागले आणि अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्याला तोफांना बंद्या दिल्या गेल्या. लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊ शिवनेरीला मातेला पुत्र जाहला मातेला दर्याचा छेरा खुल्ला बांधावर आमरा वक्ष डुलला आंब्याच्या डोळी कोयाळ काढला हा सूर मंजूळ त्याने काढला हा हर्ष मयुराने टाहो फोडला
चिमण्याने चिवचिवाट केला पोपटांचा थवा गात उठला सह्याद्रीनं गुरुनी साथ केलं रहोजी सह्याद्रीनं गुरुनी साथ केलं रहोजी सह्याद्रीनं गुरुनी साथ केलं रहोजी रजी रजी सूर्य नव्हता शिवबा जन्मले विश्वानंदले गाऊ लागले चराचर होणे शिवबाचे भाट लागला होता त्यांच्या गाण्याचा थाट काढली शाकिरान त्यातूनच वाट अमर शाकीर शिवबाचा भाट शाहीर अमर शेख स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे भाट म्हणून घेत आहे त्यावेळेचा संघर्ष हा सत्तेसाठीचा संघर्ष होता जाणीवपूर्वक अण्णा आणि या पोवाड्याच्या ज्या आधीच्या ओळी आहे ते माझ्या स्वतःच्या ओळी ठेवल्या आणि त्याच्यानंतरच्या ज्या ओळी आहे त्या शाहीर अमर शेखांच्या ओळी घेतलेल्या आहे आम्ही महाराष्ट्रभर ज्या वेळेला कार्यक्रम करतो त्यावेळेला जबाबदारीनं सांगतो सर की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा पोवाडा जेवढ्या ताकदीनं शाहीर अमर शेखांनी लिहिलेला आहे तेवढा आजपर्यंत कोणी लिहिलेला नाही काय ओळी आहे एके रात्री सह्याद्री हसला हसताना दिसला आनंद त्याला कसला झाला मग ये ना मानवाला रात्रीच्या हो करतान धाराला चिरून सूर्योदय कसा झाला अरबी दर्याचा चेहरा खुल्ला बांधावर आमरा वक्ष डोलला आंब्याच्या ढोलीत कोळाळ दडला सूर मंजूळ त्याने काढला हर्ष मयूराने टाहो फोडला सूर्य नव्हता शुभ जन्मले विश्व आनंदले गाऊ लागले चराचर होनी शिवबाचे भाट आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट काढली शाकिरानं त्यातूनच वाटण अमर शाकीर शिवबाचा भाट शाहीर अमर शेख स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे भाट म्हणून घेतात त्यावेळेचा संघर्ष हा सत्तेसाठीचा संघर्ष होता त्याला कुठलाही रंग देऊन या देशाची एकता आणि अखंडता बिघडवायचं काम तुमच्या आमच्याकडनं होणार नाही हा देश तुमचा आमचा सगळ्यांचा देश आहे कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावरती असे मेसेजेस आले तर ते आपल्याला थांबवायचे पोलीस दलाला सहकार्य करायचं आहे तर खऱ्या अर्थानं उद्याचा देश आपण विश्वगुरू म्हणून खऱ्या अर्थानं जगाला आपण प्रतिनिधित्व करेल हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे आता हे जे चाललेलं आहे याच्यावरती बोललं पाहिजे ना झालंय काय वक्ते येतात बोलतात परंतु काय खरं आहे ते सांगितलं पाहिजे जो तोर है दुनिया का उपस्थित मग अशी पत्रकार बंधूंचं नाव घ्यायचं राहिलं पत्रकार बंधूची ताकद केवढी मोठी आहे इश्क में जीतने के लिए काफी हूँ मैं अकेला ही दुनिया के लिए काफी हूँ मैं एक अखबार हूँ औकात ही क्या है मेरी लेकिन शहर में आग लगाने के लिए और बुझाने के लिए काफी हूँ शहराला शांत कोण ठेवू शकतं तर आमचे पत्रकार बंधू शांत ठेवू शकतात आज जाणीवपूर्वक आमच्या शेजारची लोक आमच्या देशात येऊन धर्मानं गोळ्या घालायचा नवीन प्रथा त्यांनी पायंडा करायचा प्रयत्न या ठिकाणी केला त्यांना असं वाटलं होतं अण्णा की देशात अस्थिरता निर्माण होईल परंतु हा देश विचारांचा देश आहे हा देश समतेचा देश आहे हा देश सगळ्यांना सामावून घेणारा देश आहे कुठेही चुकीचं काम आपल्या देशात झालेलं नाही यासाठी सर्व नागरिकांचं सर्व जाती धर्मातल्या लोकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आणि आपण एकजूट हीच त्यांना मारलेली सगळ्यात मोठी चपराक आहे कारण की हा देश तुमचा आमचा सगळ्यांचा देश आहे आणि म्हणून अमर शाकीर शिवबाचा भाट पोवाड्याचा थाट ध्यान घेवर राजे अहो राजे हो जिना राजे हो जी जी अहो राजे हो जिना राजे हो जी जी अहो राजे हो जिना राजे हो जी रजी रजी शिवराजांचा जन्म झालेला आहे माँसाहेब जिजाऊ आपल्या बाळासाठी आपल्या मुलासाठी पाळणा गाताय आपला मुलगा कसा घडायला हवा आपला मुलगा कसा घडला पाहिजे म्हणून माँसाहेब जिजाऊ पाळण्यातनं सांगताय का माझा मुलगा कसा घडायला हवा म्हणून पूर्व दिशेला उगविला सूर्य शिवनेरीला पडला प्रकाश पूर्व दिशेला उगविला सूर्य शिवनेरीला पडला प्रकाश बाळ शिवाजी नाव देवता राजशहाजी शोभता पिता माता जिजाऊ गाता पाळणा जो बाळाचा जोरे गाजा माता जिजाऊ गाता पाळणा जो बाळाचा जोरे गाजा शेतकऱ्यांची सोडील धाय माँसाहेब जिजाऊ पाळण्यात सांगताय काय शेतकऱ्यांची सोडील धाय कष्टकऱ्यांना देईल न्याय अन्याय विरुद्ध करील बंड बळीराजाचं स्थापिल दंड माता जिजाऊ गाता पाळणा जो बाळाचा जोरे गाजा माता जिजाऊ गाता पाळणा जो बाळाचा जोरे गाजा पूर्व दिशेला उगविला
सूर्य शिवनेरीला पडला प्रकाश बाळ शिवाजी नाव ठेवता राजे शहाजी शोभता पिता माता जिजाऊ गाता पाळणा जो बाळाचा जर माता जिजाऊ गाता पाळणा जो बाळाचा जर माता जिजाऊ गाता पाळणा जो बाळाचा जर जो मर्दाचा पोवाडा गायचा मर्दानी ऐकायचा सुद्धा. आमचे दादा म्हणतायत मर्दाचा पोवाडा गायचा मर्दानी तर ऐकायचा सुद्धा मर्दानीच. परंतु इथे पुरुषांच्या बरोबरीनं कदाचित मी चुकीचा नसेल तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की पुरुषाचा पुरुषार्थ कितीही गगनभेदी असला, पुरुषाचा पुरुषार्थ कितीही गगनभेदी असला तरी त्याचा उगम हा मातेच्या उदरातून होत असतो. शिवाजी महाराज छत्रपती झाले कारण त्यामागे प्रेरणा माँसाहेब जिजाऊंची होती. महापुरुष घडले त्यांना 7 महामातांनी दिली म्हणून महापुरुष घडले. ते कसे घडले म्हणाल? छत्रपती संभाजीनगरचा बुलंद आवाज मेघानंदजी जाधव यांचं हे गीत तुमच्या पुढे सादर होत आहे. शिवबाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी, ही ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या कोटी जनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या कोटी जनांची आई रमाई असावी. आता अविनाश भाऊ ज्यांना ज्यांना माझा आवाज जात असेल त्यांनी सगळ्यांनी हात वरती करायचे. सगळ्यांनी ही वसंत व्याख्यानमाला जी आहे एकदा जोरदार टाळ्या आमच्या आयोजकांसाठी. एवढे अहोरात्र मेहनत घेऊन सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन करतात. जोरदार टाळ्या आणि एका ठेक्यावरती वाजवायचं आहे. ही ऊर्जा पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला टिकणार. हिम्माला जिजाऊ 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 सावित्री 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 रमाई 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 जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. जिजाऊन पाजलं जिजाऊन पाजलं स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं जगामध्ये गाजलं जगामध्ये गाजलं. माता जिजाऊ परिबाळाला माता जिजाऊ परिबाळाला घडविणारी बनावी. दुखावलेल्या कोटी जनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री. ज्योत
झाली सावित्री ज्योत झाली सावित्री ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री तिच्या शिक्षणाने आज उच्चपदी गेली श्री उच्चपदी गेली श्री उच्चपदी गेली श्री आदर्श तिचा तुम्ही घ्यावा आदर्श तिचा तुम्ही घ्यावा महिमा की बनावी दुःखावलेल्या कोटी जणांची आई रमाई असावी मला जिजाऊ 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 सावित्री 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 रमाई 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 जिजाऊ सावित्री रमाई माता जिजाऊ सावित्री रमाई माता दिसावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी शीतल वारा झाली रमाई भीमाच्या या क्रांतीचा नारा झाली रमाई नारा झाली रमाई नारा झाली रमाई भीमा वादळाचा शीतल वारा झाली रमाई भीमाच्या या क्रांतीचा नारा झाली रमाई रमाई परे भीमसागराचा किनारा ती बनावी दुःखावलेल्या कोटी जणांची आई रमाई असावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावे जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई माता जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी खरं तर मगाशी आमचा विषय झाला अविनाश भाऊ कुठे गेलेत का काय खरं तर आमचा मगाशी विषय झाला शिरसाट साहेब की पोवाडा चालू ठेवायचा म्हटलं तर किमान 2.5 तासाचा जर वेळ असला तर तो पोवाड्याला मला संपूर्ण कार्यक्रमाला न्याय देता येईल परंतु वेळेचा अभाव आहे त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त इतिहास आणि जेवढं चांगलं तुमच्यापर्यंत देता येईल त्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे तुम्ही जेवढा चांगला प्रतिसाद द्याल तेवढंच चांगलं जेवण आम्हाला कार्यक्रमानंतर आयोजकांकडनं मिळणार याची तुम्ही नोंद घ्यायची त्यामुळे टाळ्यांना कमतरता अजिबात करायची नाही यानंतर महाराजांचा जन्मात झालेला आहे राजे बाळासाहेब ठरू लागले मोठे होऊ लागले मासा पाणी खेळे गुरु कोण त्यांचा मुलवाडी भूषण गातो भोसल्यांचा शहाजी राजेंचा दरारा कसा होता राधा माधव विलास चंपू हा जो ग्रंथ आहे तो जयराम पिंडेने लिहिलेला आहे त्यामध्ये लिहिताना काय वर्णन केलेलं आहे शहाजी राजेंचं काल्पनिक वर्णन आहे का विश्वाचा निर्माता नारदाला विचारतो की नारदा मी निर्मिलेल्या पृथ्वीचं वर्णन सांग म्हणे त्यावेळेला नारद मुनी सांगतात की तुम्ही निर्मिलेल्या पृथ्वीचं वर्णन मी काय करायचं म्हणे पूर्वेला सूर्य पश्चिमेला चंद्र पूर्वेला सूर्य पश्चिमेला चंद्र उत्तरेला शहाजहान आणि दख्खनेत शहाजी राजे विराजमान एवढी ताकद होती शहाजी राजेंची त्यावेळेला शहाजी राजेंनी स्वराज्याची संकल्पना मांडली परंतु अपयश आलं पुणे सुपे परगणा प्रांत जहागिरीत मिळाला आणि स्वतःला बंगलोरला जावं लागलं शहाजी राजेंनी शिवबाराजे आणि मासाहेब जिजाऊंना बोलून घेतला आज आम्हाला प्रश्न पडतो शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणावं मराठी लोकांचं आराध्य दैवत म्हणावं देशाच्या लोकांचं आराध्य दैवत म्हणावं परंतु काय म्हणावं हा प्रश्न आमच्या पुढे आहे परंतु शहाजी राजेंनी तेव्हा लिहून ठेवलेले आहे काय प्रतिभचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता तुम्हाला कोणी वंदावं विश्वानं वंदावं असं स्वराज्य तुम्ही घडवून दाखवा वर्धुष्णू विश्ववंदिता शहासून शिवसैषा मुद्रा भद्राय राजदे आणि ती राजमुद्रा घेऊन खासा राजे आपल्या जहागिरीकडे आलेले अरे एरवी घोड्यांच्या टापा ऐकल्या की रयत पडत होती कोण आले कोण आले शत्रू आले परंतु आता घोड्यांच्या टापा ऐकल्या की रयत बांधावरती येऊ लागली राजाला मुजरा करू लागली कोण आले बाळराजे आले
असंच एके दिवशी आपल्या जहागिरीची पाहणी करत असताना एक म्हातारा बाबा धावत आला आणि राजेंना बोलतात, चला राजे, थांबा राजे. शुभाराजे घोड्यावरनं उतरले. तसा तो म्हातारा बाबा बोलतात, चला थांबा राजे. शुभाराजे बोलते, झालं काय बाबा, धीरानं घ्या. कसं सांगायचं राजे, कुंपणानं शेत खाल्लं राजा, गावच्या पाटलांना पोरगी नाचवली राजे. कानात शिष्याचा रस ओतल्यासारखं महाराजांना झालं. महाराज यसाची गंगांना बोलते झाले, तो गावचा पाटील जिथं असेल तिथं जसं असेल तसं आमच्या समोर मुसक्या आवडून हजर करा. जेरबंद करण्या पाटलाला बंद करण्या पाटलाला वीर धाडीला रांजे गावाला मुजोरीला लाले लाल झाला. मुजोरीला लाले लाल झाला. मुजोरीला लाले लाल झाला. तो मुजोर झालेला गावचा पाटील यसाची कंकांना सांगतोय, कोण राजे, कुठले राजे, पोरा टोरांना मुजरा घालायला हा गावचा पाटील रिकामा नाही. मुजोरीला लाले लाल झाला. मुजोरीला लाले लाल झाला. मुजोरीला लाले लाल झाला. जाऊन सांगा निरोपाला, नाही ओळखत शिवबाला रहोजी, नाही ओळखत शिवबाला रहोजी, नाही ओळखत शिवबाला रहोजी, रजी रजी. यसाची कंकांनी मुसक्या वाळल्या. शिवबाराजांच्या समोर उभा केलेला. शिवबाराजे बोलते झाले, कोण हक्कानं बाईला हात लावलास. गावचा पाटील म्हणतोय, तुम्ही कोण आम्हाला जाब विचारणारे, विसरलात? तुम्ही सुद्धा आदिलशहाचे जागीरदार. कुठलं राज्य, कुठलं स्वराज्य. शुभाराजे बोलते झाले, अरे स्त्रिया म्हणजे मराठ्यांच्या देवहारातील देवता. तू या देवाला हात लावलास. यसाची गंगाला आज्ञा सुटली, याचा चौरंगा करा, याचे हात पाय कलम करा. 350 पावणे 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात या स्वराज्यात न्याय माऊलींना न्याय मिळवून देण्याचं कार्य कोणी केलंय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं. म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल लिहिताना तत्कालीन कवी लिहून ठेवताय. कवी भूषण काय लिहिताय, कुंद कहा पय वृंद कहा अरु चंद कहा सर्जा जसा आगे भूषण भानु कृसानु कहा कुमान प्रताप महितल पागे राम कहा तुझ राम कहा बलराम कहा रण में अनुरागे बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. चंद्र आणि दूध यापेक्षाही स्वच्छ असलेलं चरित्र कोणाचं आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. आणि म्हणून शिवराय होते नीतिवान. शिवराय होते नीतिवान, तसे कीर्तिवान, तसे बुद्धिवान, परस्त्रियांचा केला सन्मान. परस्त्रियांचा केला सन्मान. परस्त्रियांचा केला सन्मान. असा होता तो राजा महान. शाहीर डुमरे करतो प्रणाम होजी. शाहीर डुमरे करतो प्रणाम होजी. शाहीर डुमरे करतो प्रणाम होजी, रजी रजी. शहाजीराजेंचा सांगा होता स्वराज्यासाठीचा. शुभाराजेंनी रोहिडेश्वराला स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. नवे नवे सत्यात उतरायला सुरुवात केली. परंतु यामागे प्रेरणा कोणाची होती? मासाहेब जिजाऊंची होती, शहाजीराजेंची होती. आई जिजाई वंदन माझ तुझ्या चरणाला. आई जिजाई वंदन माझ तुझ्या चरणाला. तुझ्याच पोटी वीर शिवराय आले जन्माला. आले जन्माला शिवराय आले जन्माला. आले जन्माला शिवराय आले जन्माला. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार. स्वराज्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार. हर हर महादेव गर्जुन एकच यलगार. हाजीर हाजीर रजी
झिंगती गाडाला गड मागून झिंगती गाडाला एका मागून एक गड खेळायला सुरुवात केली. शहाजी राजेचा सांगावा, राजे जर स्वराज्य राखायचं असेल तर आपल्याकडे जावळी हवी राजे. ज्याची जावळी त्याचा किनारा, ज्याचा किनारा त्याचा दर्या, ज्याचा दर्या त्याचा आरमार, ज्याचा आरमार त्याचं स्वराज्य राजे. शत्रू समुद्र मार्गाने येईल, आपण अखंड सावध असावं. आणि कशासाठी आरमार होत, त्यावेळेचा व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार जेवढा होत होता, म्हणजे शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांविषयीचं धोरण थोडंसं जरी आपण अवलंबलं तर या महाराष्ट्रात विलास अण्णांसारखे मोठे कृषी म्हणजे शेतकऱ्यांना न्याय देणारी माणसं उभी राहतात. जर शिवाजी महाराजांचा थोडासा जरी आदर्श घेतला तरी ते एकदा जोरदार टाळ्या आमच्या विलास अण्णांसाठी झाले पाहिजे. म्हणजे मी नेहमी सांगतो, शिवाजी महाराजांची धोरणं काय होती. आंतरराष्ट्रीय व्यापार त्यावेळेला सगळा कोस्टल वेने व्हायचा, किनारी मार्गाने व्हायचा. त्यावेळीची बंदर आपल्या अखत्यारीत हवी, यासाठी स्वराज्य होतं, यासाठी आरमार होतं. आम्हाला असं सांगितलं जातं की शिवाजी महाराजांना जर अजून थोडंसं आयुष्य लाभलं असतं तर इंग्रजांना या देशाचं तोंड बघता नसतं आलं, असं आम्हाला सांगितलं जातं. परंतु आम्ही त्याच्या पुढचं सांगतो की इंग्रजांना या देशाचं तोंड बघायचं सोडच, इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसवरती मराठींची भगवी पताका इथल्या शूरवीरांनी फडकून दाखवली असती. एवढा पराक्रम यासाठी स्वराज्य, यासाठी आरमार होतो. ही जरी पटका फडके मानाना दुर्गाचा सांगतो इतिहास, गिरिदुर्गाचा सांगतो इतिहास, गिरिदुर्गाचा सांगतो इतिहास. राखीतो तर पवत मुलखास माझा रायगडच होती, उदय माझा रायगडच होती, उदय माझा रायगडच होती. गुलाल उधळीत आला अरुणोदय झाला, तोडूनी बेड्या गुलामीच्या, तोडूनी बेड्या गुलामीच्या, तोडूनी बेड्या गुलामीच्या. मुसक्या आवळून निघणी मांच्या, दाविला हिसका मराठ्याचा होती, दाविला हिसका मराठ्याचा होती, दाविला हिसका मराठ्याचा होती. आज्ञापत्र चंद्ररावाला, त्यावेळेला जावळी कोणाकडे होती, चंद्रराव मोरेकडे होती. आज्ञापत्र चंद्ररावाला, यावे भेटीला घेऊचा करीला, मिळून राखू मराठी मुलखास, मिळून राखू मराठा मुलखास, मिळून राखू मराठा मुलखास. सोडून द्यावा आता हास, लागो लाग यावे मुजऱ्यास होती, लागो लाग यावे मुजऱ्यास होती, लागो लाग यावे मुजऱ्यास होती. जो शेतसारा चंद्रराव मोरेंना शिवबाराजांचं सांगणं आहे की जो शेतसारा आपण आदिलशाहीला देतात तो स्वराज्यासाठी द्यावा. हे राज्य माझं नाही, हे राज्य तुमचं नाही, हे राज्य लोक कल्याणासाठी राज्य आहे, हे शेतकऱ्यांचं राज्य, हे कष्टकऱ्यांचं राज्य आहे. जावळीचा चंद्रराव मोरे शिवबाराजांना काय सांगतोय, राजेपणा आम्हा पिढी जाता, ठेवा ध्यानात कैची ही बात, चंद्रराव मोरे आम्हास म्हणतात, चंद्रराव मोरे आम्हास म्हणतात, चंद्रराव मोरे आम्हास म्हणतात. उद्याची वाट कैसी पाहतात, यावे थेटा मुच्या पुढ्यात होती, यावे थेटा मुच्या पुढ्यात होती, यावे थेटा मुच्या पुढ्यात होती. जो घाट उतरून तुम्ही येणार, जावळीच्या चंद्रराव मोरे शिवबाराजांना सांगतोय की जो घाट तुम्ही उतरून येणार तसाच थाट तुमचा उतरवला नाही तर नावाचा चंद्रराव मोरे सांगणार नाही. शिवरायांच्या सोबती, शिवरायांच्या मावळ्या सोबतीला, जावळी खोऱ्याला, हेरला मुलखाला, मराठ्यानो करार जय जयकार, मराठ्यानो करार जय जयकार, मराठ्यानो करार जय जयकार. शिवाजी महाराज की. मराठ्यांनो जय जयकार.
जयकार करारे याचा अर्थ असा होतो की या महाराष्ट्रात राहणारा कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा या अर्थानं मराठा. ते मराठ्यांना जय जयकार करा म्हणून फक्त मराठ्यांचाच आवाज आला की काय असं झालं. परंतु आपल्या महाराष्ट्राची एकमेव आपलं राज्य असं आहे की आपले जे बटालियन आहे तिला काय म्हटलं जातं, महाराष्ट्राची देशात सीमेवरती मराठा इन्फंट्री म्हटलं जातं, मराठा बटालियन म्हटलं जातं. आपल्या राष्ट्रगीतात सुद्धा पंजाब, सिंध, गुजरात मराठा या अर्थानं मराठा आहे. सर्व जाती धर्म म्हणून एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे. आपल्याला जयघोष शिवाजी महाराजांचा करायचा. छत्रपती शिवाजी महाराज की. मराठ्यानो करार जय जयकार, मराठ्यानो करार जय जयकार, मराठ्यानो करार जय जयकार. नाही रे नाही तुमच्यानं नाही हरणार हो जी, नाही नाही तुमच्यानं नाही हरणार हो जी, नाही रे नाही तुमच्यानं नाही हरणार हो जी, जी, जी. चंद्रराव मोरे पळून गेला, त्याच्या मुलांची कत्तल झाली, पुढे जाऊनही त्याचं तेच झालं. महाराजांनी रायगड बघितला. महाराज रायगड बघून बोलते झाले गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. देवगिरी या भूतलावरील चखोडगड जरूर, परंतु उंचीनं थोडका. रायगड देवगिरीहून दशगुणा उंच, आणि पावसाळ्यात कड्यावरती गवतही उगवत नाही. तख्तास ही जागा करावी म्हणतो. महाराजांनी ज्या वेळेला जावळी घेतली त्यावेळेला सांगितलं की तख्ताची जागा म्हणजे राज्याभिषेक कुठं होणार, आपला स्वराज्याची राजधानी काय असणार तर रायगड असणार. 1657ला रायगड घेतलेला आहे. आणि कधी झाला राज्याभिषेक 1674ला. एवढं मोठं पुढचं नियोजन महाराजांकडे होतं. थोडासा पुढचा इतिहास सांगतो कसा महाराज गड बघण्यासाठी येत आहे. महाराजांनी एक एक दरवाजा बघितला, महादरवाजा बघितला, महाराजांनी बघितला गंगासागर, महाराजांनी बघितलाय होळीचा माळ, नगारखाना, राज सदर, दरबार चौक, महाराजांनी बघितलाय सिंहासनाची जागा, महाराजांनी बघितलाय राजवाडा, अष्टप्रधानांची वाडी, पालखी दरवाजा, मीना दरवाजा, महाराजांनी बघितलंय राणी महाल, महाराजांनी बघितलंय खलबतखाना, महाराजांनी बघितली व्यापार पेठ, महाराजांनी बघितले 18 कारखाने, महाराजांनी बघितलंय टकमक टोक, महाराजांनी बघितलं जगदीश्वराचं मंदिर. शिवाजी महाराज बोलते झाले हिरोजी, राजधानीला शोभेला साजगड बांधला, काय हवं जमीन जुमला पैसा अडका स्नान सोनं नाणं काय हवं ते मागा. हिरोजी इंदुलकर निष्ठा कशाला म्हणतात त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आमच्याकडे वर्ष 2 वर्ष पुतळे टिकत नाही, 2, 3, 4, 5 वर्षात पुतळे पडतात महापुरुषांचे, आणि यांना विचारायचं सुद्धा नाही. म्हणजे केवढं मोठं दुर्दैव आहे. रायगड तुम्ही आजही बघितला. मी खऱ्या अर्थानं नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या फार सुंदर काम करणारी गडकोटांवरती आमचे रामभाऊ खुरदाळ, आमचे महेश भाऊ, फार सुंदर गडकोटांचं स्वच्छ संवर्धनाचं काम, ही तुमची आमची जबाबदारी आहे सगळ्यांची. पुढच्या पिढीला जर इतिहास सांगायचा असेल तर दाखवायचा जर असेल तर त्या गडकोटांची स्वच्छता तुमच्या आमच्याकडनं, स्वच्छता सगळ्यांना होणं शक्य नाही, मलाही मान्य आहे, परंतु किमान तिथं जाऊन आपल्याकडनं त्याची पवित्रता भंग होणार नाही. एवढं जरी काम आपण केलं तरी ते स्वच्छ आणि छान वर्षानुवर्ष आपल्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारे खऱ्या अर्थानं जिवंत स्मारक आहे. महाराज बोलते झाले राजधानीला शोभेला असा गड बांधला, हिरोजी मागा काय हवं जमीन जुमला पैसा अडका सोनं नाणं. हिरोजी इंदुलकर बोलते झाले, हिरोजी इंदुलकर बोलते झाले राजे देणाराच असाल तर जगदीश्वराच्या पायरीवरती मला माझं नाव करण्याची परवानगी द्या राजे. हिरोजी मागून मागून काय मागितलंय, जगदीश्वराच्या पायरीवरती नाव करण्याची परवानगी. अहो मागितलं असतं सोनं नाणं जमीन जुमला माणिक मोती काही दिलं असतं. आजच्या हिरोजीनं किमान जिल्हा परिषद तरी मागितली असती, परंतु म्हणजे मी तुलना करत नाही, त्यांचे आणि आमच्या नरवीरांची तुलनाच होऊ शकत नाही, परंतु स्वतःला मावळे म्हणून घेणारी आजची जी तरुण पिढी आहे त्यांना विचारायचा प्रश्न आहे, त्यांना विचारायचा सवाल आहे. हिरोजी इंदुलकर बोलते झाले राजे पायरीवर नाव कशासाठी राजे, ज्या ज्या वेळेला आपण जगदीश्वराच्या दर्शनाला जाल राजे त्या त्या वेळेला आपल्या पायाची पायधुळा विकासाठी घेतल्यासारखे होईल. आजही महाराजांच्या समाधीकडनं ज्या वेळेला तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्यावेळेला त्या पायरीवरती कोरून ठेवलेला आहे. काय कोरून ठेवलेला आहे, सेवेची ठाई तत्पर
पायरीवर जगदीश्वराच्या पायरीवर जगदीश्वराच्या पायरीवर निष्ठा की होती राजांवर घेतली पाय धूळ मस्तकावर हो घेतली पाय धूळ मस्तकावर हो घेतली पाय धूळ मस्तकावर हो धीर धीर धीर. आणि अशा प्रकारे हा महाराष्ट्र कसा आहे म्हणाल. सह्याद्रीच्या गडकोटांच्या मर्दांच्या देशा मर्दांच्या देशा मर्दांच्या देशा सह्याद्रीच्या गडकोटांच्या मर्दांच्या देशा अरे मुजरा घ्यावा शागिराचा या महाराष्ट्र देशा हाजिर हाजिर रजी हाजिर हाजिर रजी हाजिर हाजिर रजी हाजिर हाजिर आहे. गड मागून जिंकती गाडाला रायगडाला 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 गड मागून जिंकती गाडाला गड मागून जिंकती गाडाला रायगडाला 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 ही वार्ता विजापुराला कोणी पकडून आणा शिवाजीला कोणी पकडून आणा शिवाजीला आणा शिवाजीला जिर हाजी आणा शिवाजीला जिर हाजी आणा शिवाजीला जिर हाजी रजी आणा शिवाजीला जिर हाजी आणा शिवाजीला जिर हाजी आणा शिवाजीला जिर हाजी रजी रजी. दरबार बसलेला दरबारात बड़ी बेगम बोलती साली क्यों ऐसा एक भी शख्स नहीं है इस दरबार में जो सिवा को हमारे नजरों के सामने लेके आ सके. चढ्या घोड्यानिशी त्या शिवाजीला या दरबारात हजर करतो. कोण होता म्हणाल. अफजल खान होता ताडमाड तसा थिप्पाड अफजल खान होता ताडमाड तसा थिप्पाड पहाड जणू काळ्या कातडीचा पहाड जणू काळ्या कातडीचा पहाड जणू काळ्या कातडीचा कडी होता तुफान ताकदीचा हातानं पहाड वाकवायचा हो हातानं पहाड वाकवायचा हो हातानं पहाड वाकवायचा हो धीर धीर धीर. खान निघाला कसा निघाला म्हणाल. बजाला गोनी दंग बांधुनी जंग चढल हा मग रंग बजाला गोनी दंग बांधुनी जंग चढला मग रंग 12,000 घेऊन सैन्य 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 12,000 घेऊन सैन्य. निवडक वीर मदत करण्यास निघाले शिवराय धरण्यास हो निघाले शिवराय धरण्यास हो निघाले शिवराय धरण्यास हो धीर धीर जाताना पूर्ण गुरुजीला प्रिय काचेला धरण शिवाजीला पर संगम वेळ कशी काय म्हणून मी आलो धरावया पाय पर संगम वेळ कशी काय म्हणून मी आलो धरावया पाय काची मने धोका हाय 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 जिर हाजी काजी मन धोका हाय 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 जिर हाजी काजी मन धोका हाय 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 जिर हाजी रजी रजी. विजयनगर सोडून आला स्वराज्यात खान विजयनगर सोडून आला देशात या खान विजयनगर सोडून आला महाराष्ट्रात खान तिथं कृष्णाईचं स्थान खान हो ते बेभान खरं येतेला वाली नाही उरला वाली नाही उरला वाली नाही उरला मराठ्यांचा वाली नाही उरला वाली नाही उरला वाली नाही उरला मराठ्यांचा उदय कण सरला हो सरला हो सरला सरला हो सरला हो सरला हा सरला. हेर वार्ता घेऊन आला खान वाघीला सैन्य सोबतीला
रणनीतीला शिवरायांशी सल्ला मसलत शिवरायांची सल्ला मसलत शिवरायांची सल्ला मसलत रणनीती अगदी सरनोबत शंभूराजांच्या डोळे देखत हो शंभूराजांचे डोळे देखत हो शंभूराजांचे डोळे देखत हो जीर जीर जी महाराजांचे वकील होते गोपीनाथ पंत वकील. त्यांना खानाकडे पाठवलं गेलं आणि सांगण्यात आलं की आपण जावा, खानाला पटवून द्यावा की शिवबाराजे तुम्हाला घाबरलेल्या आपण प्रतापगडाच्या पायथ्याला संन्यानिशी यायचं आहे. पटवून द्यायला सांगितलेला प्रतापगडाच्या पायथ्याला खानाला आणण्यामागे सगळ्यात मोठी भूमिका कोणाची ती शिवरायांच्या सांगण्यावरनं तर ती गोपीनाथ पंत वकिलांची होती. गोपीनाथ पंत वकिलांनी ते कार्य यशस्वीरित्या पार केलं आणि इकडं खानाची आणि महाराजांची प्रतापगडाच्या पायथ्याला भेट ठरतीये. शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या दर्शनाला निघाले. मासाहेब खानाच्या भेटीसाठी जात आहोत, जर काही दगाफटका झाला तर. मासाहेब जिजाऊ बोलत्या झाल्या, याच खानामुळं तुमचा बंधू मारला गेला, याच खानामुळं शहाजी राजेंना अटक झाली, याच खानानं रयतेवरती अन्याय केले. आज आम्ही उसना मागतोय लोक कल्याणासाठी आणि तुम्ही सांगताय काही दगाफटका झाला तर. मासाहेबांनी इथं हा अंगरक्षक निवडली. यसाजी कंक, गोंडाजी कंक, काताजी इंगळे, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरंबक, संभाजी करवर, संभाजी कावजी, किती नावं घ्यायची. जिवाजी म्हाला. यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव होतं शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते ते होते सिद्धी इब्राहिम. त्यावेळेचा संघर्ष हा सत्तेसाठीचा संघर्ष होता. आम्ही हे नेहमी सांगतो, त्याला कारणच हे आहे. आणि त्याच वेळेला अफजल खानाकडनं कोण कोण आलेलं आहे? बडा सय्यद, ज्याला इतिहासात सय्यद बंडा असं म्हटलेलं आहे. पांढरे घाटगे कोणाच्या बाजूने लढताय? अफजल खानाच्या बाजूने लढताय. स्वतः शिवाजी महाराजांच्या रक्तातले भोसले कुळातले मंबाजी भोसले शिवबाराजेंना पकडण्यासाठी अफजल खानासोबत आलेले. मासाहेब जिजाऊंनी त्या अंगरक्षकांना सांगितलं, छातीचा कूट करा, राजेंना सुखरूप कडावरती घेऊन या. मासाहेब जिजाऊंनी शिवबाराजेंना तलवार दिली. मासाहेब बोलत्या झाल्या, जावा खानाशी दोन हात करावा, भिवू नकास, मी तुमच्या पाठीशी आहे. महाराजांना निरोप घेतला, दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला. सजाई जिजाऊला, सजाई जिजाऊला, सजाई जिजाऊला. दुश्मनाच्या गोठामध्ये चालला मराठ्यांचा राजा. महाराज निघालेले आहे, परंतु जाताना महाराजांनी कुठली तयारी केली होती म्हणाल? शहाजी राजेंचा सांगावा होता अखंड सावध असावं. चिलखत घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला, चिलखत घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला, चिलखत घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला. पायाला होत की झालं घातली पायाला, झालं घातली पायाला, होत की झालं घातली पायाला, झालं घातली पायाला, होत की झालं घातली पायाला. हो असतानी तबे ज्वाला पवेला, असनी तबे ज्वाला पवेला, हो असनी तबे ज्वाला पवेला, असनी तबे ज्वाला पवेला, हो असनी तबे ज्वाला पवेला. बोटाला हो अग्नका बोटाला, वागणका घातलं बोटाला, हो वागणका घातलं बोटाला, वागणका घातलं बोटाला, हो वागणका घातलं बोटाला. समशेर लावली कमरेला, समशेर लावली कमरेला, हो समशेर लावली कमरेला, समशेर लावली कमरेला, हो समशेर लावली कमरेला. जीवाची माला होते संगतीला, हो जीवाची माला होते संगतीला, जीवाची माला होती संगतीला, हो जीवाची माला होती संगतीला, जीवाची माला होती संगतीला, हो जीवाची माला होती संगतीला. लोकशाहीत सुद्धा शिवाजी महाराजांचे पोवाडे गाण्याचं काम आजपर्यंत अविरत चालू आहे. कारण की महाराजांनी ठेवलेले आदर्श आपल्या पुढे आहे. आपण जर फक्त इतिहास ऐकून जर त्याच्यातनं काही शिकणार नसू तर ते इतिहास सांगण्याचा आणि ऐकण्याचा काहीही संगती लागणार नाही. मी मगाशी आल्या आयोजकांना सांगितलं की मला किमान 2-2.5-3 तास तरी असले तर तो कार्यक्रम दिला तर त्याला मजा येते, अजून जास्त चांगलं सादर करता येतं. शिवाजी महाराज समजून घेताना बघा, शिवाजी महाराजांना लोक कल्याणासाठी जगायचं होतं म्हणून महाराजांनी शिरस्त्राण घातलं, चिलखत घातलं, सगळी तयारी करून महाराज गेले होते. शहाजी राजेंचे शब्द होते अखंड सावध असावं. आज 21व्या शतकात जर आपल्याला शिवबाराजेंचा आदर्श जर घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो. तो कसा घ्यायचा आहे? आपण ज्या वेळेला 4 चाकीतनं प्रवास करतो
आपल्याला फक्त किमान स्वतःच्या कुटुंबासाठी जगायचं आहे. फर्स्ट प्रायोरिटी आपली कुटुंबाची आहे. शिवाजी महाराजांची स्वराज्य होती. आज 21व्या शतकात तुम्ही आम्ही सगळे स्वार्थी झालेलो. आपल्याला कुटुंबाला जगताना ज्यावेळेला आपण चारचाकीत प्रवास करतो त्यावेळेला आपण सीटबेल्ट कुठनं लावतो, मागणं लावतो. असं कसला शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेणार. आपण ज्यावेळेला मोटरसायकलवरती प्रवास करतो त्यावेळेला हेल्मेट एकतर मागं सांभाळायला देतो किंवा मग हँडेलवरती देतो. मग कुठल्या शिवाजी महाराजांचा आदर्श तुम्हाला आम्हाला आहे, आपण कधी घेणार आहोत. जर आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर ही सर्व महाराजांनी ठेवलेली जी आदर्श आहे ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जोपासायची, तर उद्याचा देश आपण घडवू शकतो. म्हणून ना शिवाजी माला होते संगतीला, 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 शिवाजी माला होते संगतीला. अशा मांडत वीर चालले जी 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 वीर भेटला, जी जी वीर भेटला, जी जी जी. हॅलो छे महाराजांची आणि खानाची भेट प्रतापगडाच्या पायथ्याला ठरलेली आहे. शानदार असा शामियाना सजवलेला आहे. त्या शामियानात खान पहिल्याच येऊन बसलेला होता. शुभराजेंना खान येऊन बोलता झाला काय बोलला, आओ शिवाजी आओ, शिवराय जवळ जाऊ ना शिवराय जवळ जाऊन भेट घेती कडकडून जाण, कपटाचा डाव साधून काय प्रकार केला खानानं, बघले तर पकडून मानन दाबू लागला जोरानं, दाबू लागला जोरा जोरानं, तो कपटी अफजल खान शिवराय पुरत जाणून, तो कपटी अफजल खान कमरेची कट्यार काढून पाठीवारी खान करीवार, पाठीवारी खान करीवार, शिवराय पुरत जाणून वागणक्या ठरल्या रोखून, पोटात जोर खुपसून काढला खोटाला फाडून, दगा दगा म्हणून खानानं सोडला प्राण हाजी, सोडला प्राण हाजी, सोडला प्राण हाजी, दगा दगा म्हणून खानानं सोडला प्राण हाजी, सोडला प्राण हाजी, सोडला प्राण हाजी, सोडला प्राण हाजी. हॅलो, धन्यवाद शाहीर, अतिशय सुंदर. सर पोवाडा अजून संपला नाही. तुम्हाला आम्हाला इतके दिवस हाच इतिहास सांगितला गेला की अफजल खान मारला म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम संपला, परंतु असं नाही. माफी मागतो सर, एकच मिनिटात संपवता आणि मग पुढे करा. खान मारला म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम संपला असं नाही. महाराजांच्या पूर्ण हयातीत महाराजांवरती एकच वार झालेला आहे. तो वार कोणी केलेला आहे तर तो वार केला होता अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. तो महाराजांवरती धावून आला. कृष्णाजी धावून आला त्याचा समयाला वार त्याने केला शिवरायांच्या मस्तकाला, शिवरायांच्या मस्तकाला, शिवरायांच्या मस्तकाला, शिवरायांनी आडवा केला रोजी, शिवरायांनी आडवा केला रोजी, शिवरायांनी आडवा केला रोजी, रजी रजी. सय्यद बंडा बडा सय्यद धावून आलेला होता. शिवाजी महाराजांनी वरच्या वर सय्यद बंडाचा हात कलम केला आणि तेव्हापासून होते शिवाजी म्हणून वाचले शिवराय. ही म्हण आपल्याकडे प्रख्यात झाली. खानाला मारलेला आहे. खानाचा मुलगा छाटून कुठं पाठवलं गेलं, मासाहेब जिजाऊकडे पाठवलं गेलं. मासाहेब जिजाऊ बोलत्या झाल्या, खान हा एवढाच, उरलेला खान कुठं आहे. मासाहेब तो प्रतापगडाच्या पायथ्याला तसाच पडलेला आहे. मासाहेब जिजाऊ बोलत्या झाल्या, राजे खान जरी शत्रू होता तरी तो वीर होता. स्वराज्य कशासाठी राजे, तर या स्वराज्यात
शत्रूच्या देहाला सुद्धा कोल्ह्या कुत्र्यानं खाता कामा नये राजे, यासाठी हे स्वराज्य आहे. आपण प्रतापगडाच्या पायथ्याला थडगा बांधा. जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत तुमच्या पराक्रमाची साक्ष तिथे प्रतापगडाच्या पायथ्याला असेल. म्हणून सांगतो, जे तुम्ही पेरणार ते उतरणार. मासाहेब जिजाऊंनी संस्कार पेरले, संस्कार उतरले. शहाजी राजांनी पराक्रम पेरला, पराक्रम उतरलेला होता. तरुणाईला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, त्यावेळेचा संघर्ष हा सत्तेसाठीचा संघर्ष होता. त्याला कुठलाही रंग देऊ नये. या देशाची एकता आणि अखंडता बिघडवायचं काम आमच्याकडनं होणार नाही. तुमच्या आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. महाराजांसाठी जेवढा शत्रू अफजल खान होता, तेवढाच शत्रू कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता, तेवढाच शत्रू जावळीचा चंद्रराव मोरे होता, तेवढाच शत्रू मिर्झा राजा जयसिंग होता, तेवढाच शत्रू औरंगजेब होता. जो स्वराज्याचा शत्रू होता, जो इथल्या रयतेचा शत्रू होता, जो लोकांच्या विरोधातला शत्रू होता, जो अन्याय करत होता, तो शिवबाराजांसाठी या स्वराज्यासाठी शत्रू होता. पेरावतेच पीक येत पराक्रम पेरला, शहाजीनं पराक्रम पेरला. राज्याचा उद्धार करण्याला ना शिवाजी सर्जा कडाडला रहो, शिवाजी सर्जा कडाडला रहो, शिवाजी सर्जा कडाडला रहो. जीर जीर जी धन्य धन्य जिजाऊ माता शहाजी पिता, धन्य शिवछत्रपती चोपडा. शाहीर माळी ज्ञान देता, शाहीर डोंबरे कवड गाता. मोड्याला रंग भरणार हो, मोड्याला रंग भरणार हो, मोड्याला रंग भरणार हो. जीर जीर जी. आताशी प्रतापगडचा रणसंग्राम संपला. धन्यवाद सर. एकच मिनिटात ओळख करून देतो. ढोलकीला आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ढोलकीपटू आकाशजी बैरागी, जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे ढोलकीला साथ देतात निलेशजी तेलोरे, ज्यांचं BA म्युझिक झालेलं आहे. साथीला आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक कीर्तनकार हरिभक्तपरायण विशाल महाराज नवरे. साथीला आहेत विक्रमजी नवरे, आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. साथीला आहेत अक्षयजी नवरे, ज्यांचं MSc केमिस्ट्री झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्यासोबत कार्यक्रम असतात. त्याचप्रमाणे साथीला आहेत शुभमजी यादव, जे ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत आणि चांगल्या मोठ्या वेल रेप्युटेड कंपनीत सर्व्हिसला आहेत. साथीला आहेत कुलदीपजी गुराडे. ही संपूर्ण टीम महाराष्ट्रभर आम्ही घेऊन फिरत असतो आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा अशाच राहतील. आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सत्काराचा कार्यक्रम करून घेणार आहोत आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची रणधुमाळी याने शेवट करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद साहेब डोंबरे साहेब. यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. त्यानिमित्त विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे साहेब, विलास शिंदे साहेब, चेअरमन सह्याद्री फार्म व नवलनाथ तांबे साहेब यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे आणि शाहिरांचा सत्कार करायचा आहे. शतकोत्तर वाटचालीचं उद्याचं दुसरं पुष्प स्वर्गीय लोकशाही गजाभाऊ बेनी स्मृती व्याख्यान शाहीर सूरज राऊळ व सहकारी नगर देवळा जिल्हा जळगाव रंग शायरी कलेचा हे उद्या होणार आहे. तरी सर्वांनी उद्या आवर्जून उपस्थित राहायचं विनंती. शेवटची संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे ती आपण घेणार आहोत. आजचा जो दिवस आहे 1 मे महाराष्ट्र दिन आपण का साजरा करतो तो या ठिकाणी होणार आहे. शेवटचं झाल्यानंतर आपण कार्यक्रमाला समारोप देणार आहोत. मला आमची मुलं म्हणत होती, स्वप्नील भाऊ तुम्ही तुमचं नाव सांगितलं नाही. मी शाहीर स्वप्नील डुबरे, राहणार सिन्नर. संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही कार्यक्रम करत असतो.
आपल्या सर्वांच्या सदिच्छा, आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच असू द्या. सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्ही. शाहीर स्वप्नील डुंबरे जर तुम्ही टाकलं तर नक्कीच आपण संपर्कात राहूया. या ठिकाणी ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तारलेली नसून ती शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या तळ हातावर तारलेली आहे अशा प्रकारे सांगणारे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित शाहीर अमर शेखांनी गायलेली संयुक्त महाराष्ट्राची रणधुमाळी तुमच्या पुढे सादर होत आहे. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकाईली 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 माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकाईली. याने शेवट करतो फक्त एवढे एक ओळख पूर्ण करून घेतो. येऊ देव बांधा रंगा का व्हाळा कोरा चंद्राची अरे उदात गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती खडीव पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखीव भुवया कमांड जणू इंद्रधनुची हिरक्याने हिऱ्याची काठिया धेडीची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खान माझा जीव के प्राण नशे सुखाला वान
तिच्या गुणांची छक्कड मी गायली माझ्या जीवाची वती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती या कायली